तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्ममध्ये जर वेल्थ क्रिएट करायची असेल ना, तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की कशा पद्धतीनं ज्यावेळेस स्टॉक मार्केट परफॉर्म करत नाहीये, त्यावेळेस आपण शांत डोक्यानं म्युच्युअल फंडमध्ये, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्ममध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो. आज जर बघितलं तर मागच्या 1 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये ज्यांनी SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली, ज्यांनी म्युच्युअल फंड्समध्ये डायरेक्ट लमसम अमाउंट टाकली, त्यांचे रिटर्न 0 आहेत. ज्यांनी स्मॉल कॅपमध्ये, ज्यांनी मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले, त्यांचे रिटर्न अक्षरशः मायनसमध्ये आहेत आणि ज्यांचे स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे डायरेक्ट, त्यांचे पोर्टफोलिओ जवळ-जवळ 40% ते 50% डाऊन आहेत. ज्यांची म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांनी काय करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, की तुम्ही पॅनिक करायचं नाहीये, घाबरायचं नाहीये, तुमचे पैसे बुडणार नाहीयेत. तुम्ही काय करायचंय? सेल अजिबात करायचं नाहीये, SIP स्टॉप अजिबात करायचे नाहीये, पैसे विड्रॉल अजिबात करायचे नाहीयेत. काय करायचंय तुम्ही? तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची जर SIP अमाउंट ₹5,000 असेल, तर ती पॉसिबल असेल तर काही दिवसासाठी आपण 7,000, 8,000, 10,000 करू शकतो. येणाऱ्या 5 ते 6 महिन्यासाठी. तुमच्याकडे जर लमसम अमाउंट असेल, तर काय करू शकतो आपण? ती लमसम अमाउंट तुमची जी SIP मध्ये जे फंड्स चालू आहेत, त्याच्यामध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅपला फोकस करून त्याच्यामध्ये ती लमसम अमाउंट टाकू शकतो. म्हणजे माझ्याकडे आता सध्या समजा ₹50,000 आहेत. तर मी काय करेल? 25,000 स्मॉल कॅपमध्ये आणि 25,000 मिड कॅपमध्ये किंवा काय करेल? ₹20,000 मी फ्लेक्झी कॅपमध्ये टाकेल. ₹20,000 राहिलेले स्मॉल कॅपमध्ये, ₹10,000 मिड कॅपमध्ये अशा पद्धतीने मी इन्व्हेस्टमेंट करेल. त्याच्यानं काय होईल, की आत्ताच्या डाऊन मार्केटमध्ये तुम्हाला कमी प्राईसमध्ये एन-ए-व्ही मिळेल. आणि याचा जो फायदा असतो ना, तो लाँग टर्ममध्ये होतो. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही असंख्य व्हिडिओ बघितले असतील, की 15,000 ची SIP 15 वर्षासाठी करा आणि तुम्हाला मिळतील ₹1,00,00,000. पण मी तुम्हाला खरं-खरं सांगतो, की तुम्हाला 15-15 वर्ष, 20-20 वर्ष थांबायची गरज नाहीये. ज्यावेळेस मार्केटमध्ये क्रॅश आहे, ज्यावेळेस मार्केट डाऊन आहे ना, त्यावेळेस जर तुम्ही टॉप करत राहिलात, म्हणजे एक्स्ट्रा अमाउंट टाकत राहिलात, मिड कॅपमध्ये जर 2% पेक्षा जास्त डाऊन आहे, स्मॉल कॅपमध्ये 2% पेक्षा जास्त डाऊन आहे, त्या दिवशी जर तुम्ही थोडे-थोडे पैसे त्याच्यामध्ये जर टाकत राहिलात, चांगले फंडामेंटलवाले जर स्टॉक बाय करत राहिलात, तुम्हाला 15-15, 20-20 वर्ष थांबायची गरज नाहीये. शॉर्ट टर्ममध्ये जो तुमचा गोल तुम्ही जो आखलेला आहे, तो गोल अचीव्ह झाल्याशिवाय राहणार नाहीये. त्यामुळे पॅनिक करायचं नाहीये. दुसरे लोकं ज्यांची डायरेक्टली स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांनी काय करायचंय? त्यांचे पोर्टफोलिओ बघितलं तर 30%, 40% डाऊन असतील. त्यांनी घाबरायचं कारण नाहीये. अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस क्रॅश होतो ना, पोर्टफोलिओ 60-60, 70-70% डाऊन असतात. चांगल्या कंपन्यांचे शेअर पण खाली येतात. त्यामुळं घाबरण्यासारखं काही नाहीये. तुम्ही काय करायचं नॉर्मली तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक एनालिसिस करायचंय, की माझ्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या कंपन्या कुठल्या आहेत? ज्या कंपन्यांचे फंडामेंटल चांगले आहेत, ज्या कंपन्यांचा बिझनेस चांगला आहे, क्वार्टरली रिझल्ट चांगले लागतायत, अशा कंपन्यांची एक लिस्ट बाजूला काढायची आहे. आणि या कंपन्यांमध्ये तुम्ही एव्हरेज आउट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच काय? समजा तुम्ही ₹1,00,000 समजा मायकॅम्स या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तो शेअर आता समजा 25% डाऊन आहे. तर तुम्ही काय करू शकता? नॉर्मली तुमच्याकडे समजा 10,000, 20,000 अमाउंट असेल एक्स्ट्राची, तर तुम्ही ₹10,000 ते ₹20,000 त्या स्टॉकमध्ये तुम्ही एव्हरेज करू शकता. ज्यांचे फंडामेंटल चांगले नाहीत, अशा स्टॉकपासून दूर राहायचंय. आणि जे लोकं ज्यांना नवीन शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, नवीन स्टॉक बाय करायचे आहेत, त्यांच्यासाठी तर आता सध्या लॉटरी आहे. कारण मिड कॅप, स्मॉल कॅपचे शेअर जे आहेत ना, ते खूप मोठ्या प्रमाणावर आता सध्या करेक्ट झालेले आहेत. म्हणजे खूप खालच्या प्राईसला तुम्हाला मिळतायत. आणि ज्यांची नॉर्मल इन्व्हेस्टमेंट आहे स्टॉकमध्ये, त्यांनी पण नवीन-नवीन चांगल्या फंडामेंटल कंपन्या आत्ता सध्या तुम्ही बाय करायला पाहिजे. आता या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो, की मी तुम्हाला आज काही एक्झाम्पल देणार आहे, की मी ज्या कंपन्यांमध्ये आज एव्हरेज आउट केलेलं आहे, अशा कंपन्यांची मी तुम्हाला माहिती देणार आहे. कुठलंही रिकमेंडेशन नसणार आहे. मी तुम्हाला ह्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं म्हणणार नाहीये. मी फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी या कंपन्यांची नावं या व्हिडिओमध्ये घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी के फिनटेक या शेअरमध्ये एव्हरेज केलेलं आहे. त्यानंतर अव्हेन्यू सुपरमार्ट, ओलेक्ट्रा ग्रीनटेक, जिओ फायनान्स, मायकॅम्प्स, अदानी पॉवर, IRCTC, मॅनकाइंड, HDFC AMC, पुनावाला फिनकॉर्प आणि ॲस्टर DM हेल्थकेअर या शेअर्समध्ये मी काही अमाउंट आजचं एव्हरेज आउट केलेलं आहे. नॉर्मली माझ्याकडे जरी ₹10,000 जरी असतील, तर मी काय करतो, की समजा मी 2 शेअर के फिनटेकचे, त्यानंतर 3 शेअर समजा अव्हेन्यू सुपरमार्टचे, जिओ फायनान्सचा एखादा शेअर, नंतर अदानी पॉवरचे 2 शेअर, म्हणजे अशा पद्धतीने करतो. म्हणजे काय, की माझ्याकडं ₹1,00,000 पाहिजे असं नाहीये, की ज्या वेळेस मार्केट डाऊन असेल ना, त्या वेळेस मी काय करतो, की एखादा शेअर जे आहे, की ज्या शेअरमध्ये समजा 2 शेअर खाली आलेला आहे, त्या शेअरमध्ये मी 1, 2, 3 अशा पद्धतीनं शेअर्स ते कमी प्राईसमध्ये बाय करायला चालू करतो. त्यामुळं काय होतं, की काही कालानंतर माझी जी एव्हरेज प्राईस असते ना, ती खाली येते. म्हणजेच माझा सांगण्याचा अर्थ काय आहे, की ज्या वेळेस स्टॉक मार्केट डाऊन असेल, त्याला अपॉर्च्युनिटी समजायचं. आणि ही अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने ग्रॅब करायची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंय. चांगल्या कंपन्यांचे शेअर बाय करायचे,
खालच्या प्राइसला चांगले फंडामेंटल वाले. सेकंड गोष्ट, म्युच्युअल फंडमध्ये, मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये, फ्लेक्झी कॅपमध्ये, फोकस कॅटेगरीमध्ये ज्याच्यामध्येही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एक टॉपअप करायचं आहे. कधी मार्केट ज्यावेळेस 2% पेक्षा जास्त डाऊन असेल किंवा कंटिन्युअसलीच मार्केट डाऊन होतंय अशा वेळेस आपण शॉर्ट टर्मसाठी ब्लास्ट एसआयपी लावायची. तर हा गेम सिंपल आहे की तुम्ही जर स्वस्तामध्ये शेअर्स बाय केले, तुम्ही स्वस्तामध्ये जर एनएव्ही बाय केले ना आणि ज्यावेळेस मार्केट चांगलं चालेल त्यावेळेस तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करायचे नाहीयेत. ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल, ज्यावेळेस मार्केटमध्ये क्रॅश आलेला असेल त्याच वेळेस पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. पॉझिटिव्ह मार्केट असेल तर मार्केटपासून दूर राहायचं. त्या दिवशी काहीही करायचं नाहीये. ज्या दिवशी निगेटिव्ह मार्केट आहे त्याच दिवशी काही ना काही अमाउंटची आपली इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये गेली पाहिजे. आता मागच्या 8 दिवसापासून मी दररोज काही ना काही कुठला ना कुठला स्टॉक म्हणा, कुठला ना कुठला म्युच्युअल फंड म्हणा, हा बाय करायला चालू केलेला आहे. आणि जसं मार्केट वाढेल ना, ही मी शॉर्ट टर्मसाठी करतोय. जसं मार्केट वाढेल पहिल्यासारखं होईल. माझी लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट तशीच आहे. पण हे शॉर्ट टर्मसाठी मी काही पैसे इन्व्हेस्ट करायलाच केलेले आहेत. फक्त मी ते पैसे काय करतोय, की एकदाच टाकत नाहीये. मी दररोज काही ना काही जसं मार्केट डाऊन असेल थोडेफार टाकतो. आज मार्केट डाऊन होतं, आज मी काही शेअर्स घेतले, आज काही फंड्स घेतले. जसं मार्केट वाढेल, की त्यावेळेस मी हे सेल करायला पण मागे-पुढे बघत नाही. मी सेल करतो आणि जी माझी लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट आहे ती कंटिन्युअसली मी करत राहतो. त्याच्यामधनं मला चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते लाँग टर्ममध्ये. कुठल्या स्टॉकमध्ये, कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, हे जर तुम्हाला समजत नसेल ना, तर याचं सिंपल आन्सर आहे. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता, कॉल करू शकता. मी नक्कीच माझ्या परीनं तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेल. गोल्ड, कॉपर, सिल्व्हरमध्ये येणाऱ्या काळामध्ये रॅली येणार आहे का? कशा पद्धतीने या किमती वर जाणार आहेत का खाली येणार आहेत? याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ मी या चॅनलवर बनवलेला आहे. त्याच्यानंतर ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण समजत नाही की कुठल्या फंडमध्ये करायला पाहिजे, त्याच्याबद्दलचाही व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये कुठल्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवायला पाहिजे, तुम्ही कमेंट करू शकता आणि कंटेंट जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.